मग बापू गण्या का झाला रे तुला? अजी डॉक्टर साहेब आता कसा सांगू जी तुम्हाला? अरे बापू असा लपवू नको रे, चांगला खोलून सांग का झालं तुला? खरंच डॉक्टर साहेब खोलून सांगू का? का नाही ते येत्या नर्सा मला नंगाड समजतील. अबे नालायका गोष्ट खोलून सांग म्हणलो का तुला का झाला? अजी तसा म्हणानं मी म्हणलो का येती कपडे खोल म्हणते मला. आता तुम्हाला सांगत होतो कपडे खोलून का माझ्या खाकाले केस किती आहेत म्हणून. अबे डुकरा, अबे का झाला ते तर सांग. हेच तर नाही समजत आहे डॉक्टर साहेब, का झाला नाही का नाही ते. इकडे पाय गण्या, असा लढू नको बे. आता तू माझ्या जवळचा पेशंट होस म्हणून मी तुला एवढ्या पद्धतीने विचारतो. दुसरा पेशंट गिशंट असताना त्याच्या ढुंगणाला सुई टोचलो असतो आणि मग विचारलो असतो का झाला म्हणून. सांग बापू सोन्या का झाला मग? अजी सोन्या नाही गण्या. अरे हो गण्या का झाला सांग. माझ्या घराजवळच्या पोरीनं मला नाही म्हणलं. अबे तर हा दवाखाना हो का लवगुरूची पाठशाला बे? मी येते सर्दी खोकला ताप पोटदुखी हागवण असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आणि तू म्हणतेस का तू एका पोरीला विचारलास आणि तिने नाही म्हणलं. अबे त्या भोसडीच्या येते मी करू का? तुम्हाला कोण डॉक्टर बनवलं जी? पहिलं पुरेपूर माझी गोष्ट ऐकून घ्यायला पाहिजे ना. तर मग मी मगांपासून येते का करत आहो बे? तुला विचारूनच राहिलो ना का झाला म्हणून सांग म्हणून. आता मी सांगतच होतो ना, तर सांग ना. मला माझ्या घराजवळच्या पोरीने नाही म्हणलं जी डॉक्टर साहेब. बापू तुझ्या गुबीत सुई टाकू का तुझी गुबी सुई मध्ये टाकू? अजी तसा नाही जी डॉक्टर साहेब. मी ना त्या पोरीला विचारलो का मी तुला प्यार करतो म्हणून, तर तिनं आपल्या भावाला जाऊन सांगलं. तिच्या भावाने रागा रागा मध्ये एक चिमटा आणलं आणि तो चिमटा माझ्या गुलाबजामुनला लावलं आणि आता माझे गुलाबजामुन चपाती सारखे फ्लॅट झाले आहेत. चिमट्यानं धरलं म्हणजे गुलाबजामुन ते चेपकलेच म्हणावा. आता माझा थोडासा पॅन्ट खोला आणि माझे गुलाबजामुन पावा बरं. ते चेपकले आहेत तर त्याला हवा भरून सरळ करा ना. कसे बे? नको म्हणा, कसेही करा पण त्याला सरळ करा. झाला बापू गण्या, आता तुला पोरं बार नाही होत. पोरं बाराची सोड, तुला आता कोणी पोरगीच नाही देत. काहून तर तुझ्या गुलाबजामुनला आता पाकच नाही सुटल ना.